नमस्कार. चला, आज आपण एका अशा काळात जाऊया जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याचा लढा तरुणांच्या ध्यासाने पेटला होता. ही गोष्ट आहे त्या 3 क्रांतिकारकांची ज्यांनी इतिहासावर आपली कधीही न पुसणारी अशी छाप सोडली. आपण सर्वांनी त्यांची नावं नक्कीच ऐकली असतील, पण त्यांच्या त्या ध्येयामागे त्यांच्या मनात नक्की काय धगधगत होतं, चला जाणून घेऊया. हे फक्त शब्द नव्हते, ही होती एका अवघ्या 23 वर्षांच्या तरुणाच्या आतली आग. तुरुंगात असताना लिहिलेले भगतसिंग यांचे हे शब्द त्यांच्या क्रांतीच्या भावनेची आणि देशासाठी असलेल्या प्रेमाची साक्ष देतात. आणि याच आगीने खरं तर भारताच्या इतिहासाची दिशाच बदलून टाकली. कल्पना करा, तो काळ होता 20व्या शतकाच्या सुरुवातीचा. भारत इंग्रजांच्या ताब्यात होता. वरवर सगळं शांत दिसत असलं तरी आतून स्वातंत्र्याची एक आग धुमसत होती. आणि ही आग होती विशेषतः तरुणांच्या मनात, जी लवकरच एका मोठ्या वादळाचं रूप घेणार होती. आणि त्या वादळाची पहिली ठिणगी पडली 1928 साली. सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी एक शांततापूर्ण मोर्चा निघाला होता, ज्याचं नेतृत्व करत होते लाला लजपतराय. इंग्रज पोलिसांनी त्यांच्यावर इतका अमानुष लाठीचार्ज केला की त्यात झालेल्या जखमांमुळेच काही दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. या एका घटनेनं देशभरातल्या तरुणांचं रक्त अक्षरशः सळसळलं. आणि याच संतापातून पेटली सुडाची ज्वाला. भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांसाठी हा फक्त एका नेत्याचा मृत्यू नव्हता. नाही, हा होता देशाच्या स्वाभिमानावर झालेला हल्ला. आणि त्यांनी ठरवलं की याचं उत्तर तर द्यावंच लागेल, जशास तसं. त्यांचा प्लॅन एकदम क्लिअर होता. ज्या पोलीस अधिकारी जेम्स स्कॉटने लालाजींवर लाठीचार्जचा आदेश दिला होता त्यालाच संपवायचं. पण इथे एक गडबड झाली, ओळख चुकली आणि त्यांच्या हातून जे.पी. सॉन्डर्स नावाचा दुसराच पोलीस अधिकारी मारला गेला. आणि मग इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा देत ते रात्रीच्या अंधारात गायब झाले. पण गोष्ट इथेच थांबली नाही. सॉन्डर्सच्या हत्येनंतर ही आग विझली नाही, उलट ती आणखीनच भडकली. भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवलं की आता एक असा दणका द्यायचा जो थेट ब्रिटिश साम्राज्याच्या कानावर आदळेल. यावेळी उद्देश हिंसा करणं नव्हतं, तर संपूर्ण साम्राज्याची झोप उडवणं होता. आणि मग काही महिन्यांनी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकले. थांबा, पण हे बॉम्ब कुणाला मारण्यासाठी नव्हते. ते मुद्दाम असे बनवले होते की कुणालाही दुखापत होणार नाही. त्यांचा उद्देश होता फक्त एक मोठा आवाज करणं, बहिऱ्या झालेल्या सरकारला जागं करणं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती माहितीये? ते पळून गेले नाहीत, अजिबात नाही. उलट इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद अशा घोषणा देत ते स्वतःहून पोलिसांच्या हवाली झाले. का? कारण त्यांना कोर्टालाच एक मंच बनवायचा होता, आपले विचार, आपली क्रांतीची कल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि इथूनच सुरू झाला त्यांच्या आयुष्यातला शेवटचा आणि सगळ्यात वेदनादायी प्रवास. लाहोर षडयंत्र खटला, असेंब्लीतला बॉम्बस्फोट आणि सॉन्डर्सची हत्या, या दोन्हीसाठी त्यांच्यावर खटला चालवला गेला. पण या सगळ्या गंभीर आरोपांना सामोरं जाताना हे क्रांतिकारक किती तरुण होते हे विसरून चालणार नाही. भगतसिंग वय होतं फक्त 23. राजगुरू तर फक्त 22 वर्षांचे होते. आणि सुखदेव होते 24 वर्षांचे. जरा विचार करा, या वयात हे तिघे देशासाठी हसत हसत मृत्यूला कवटाळायला तयार होते. त्यांच्या डोळ्यात भीतीचा लवलेशही नव्हता, होतं फक्त स्वातंत्र्याचं एक स्वप्न. निकाल आला, तिघांनाही फाशीची शिक्षा. देशभरात लोक रस्त्यावर उतरले होते. आणि या वाढत्या विरोधाला ब्रिटिश सरकार इतकं घाबरलं की त्यांनी ठरलेल्या वेळेच्या तब्बल 11 तास आधीच, म्हणजे 23 मार्च 1931च्या संध्याकाळीच त्यांना लाहोरच्या तुरुंगात फाशी दिली. आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी त्या तिघांचे मृतदेह रात्रीच्या अंधारात गुपचूपपणे नदीकिनारी नेऊन जाळले. का? तर त्यांच्या बलिदानाचा कोणताही निशाण मागे राहू नये म्हणून. ब्रिटिशांना वाटलं असेल की फाशी देऊन सगळं संपलं, पण खरं तर तिथूनच एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली होती. त्यांचा देह संपला असेल, पण त्यांचे विचार, त्यांचं बलिदान अमर झालं. अजिबात नाही. उलट त्यांच्या त्यागामुळे देशभरातल्या लाखो तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची एक अशी ज्योत पेटली जी विझवणं कुणालाच शक्य नव्हतं. स्वातंत्र्याचा लढा आणखी तीव्र झाला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू ही नावं आणि इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा हे फक्त शब्द राहिले नाहीयेत, तर ती एक प्रेरणा बनली, एका नव्या भारताच्या स्वप्नाची प्रेरणा. आणि ही प्रेरणा आजही जिवंत आहे.
आजही आपण 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा करतो. आपण पाहतो शाळा कॉलेजेसमध्ये अनेक ठिकाणी या महान वीरांना श्रद्धांजली वाहिली जाते. त्यांचं बलिदान आपल्याला फक्त इतिहास सांगत नाही, तर आपली जबाबदारी काय आहे याचीही आठवण करून देतं. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी त्यांच्या काळात क्रांती म्हणजे काय हे कृतीतून दाखवून दिलं. पण जाता जाता एक विचार मनात येतोच, आजच्या काळात आपल्यासाठी क्रांती म्हणजे काय? फक्त अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, की समाजात एक छोटासा का होईना पण सकारात्मक बदल घडवून आणणं, याचा विचार करायला हवा.